हॅलो गाईज, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दरवर्षी आपल्या घरी श्रीकृष्ण जयंती साजरी होते आणि माझा मोठा भाऊ आहे तो उपवास धरतो आणि तो खूप खूप चांगल्या पद्धतीने श्रीकृष्णाला सजवतो. तर ह्या वर्षी तो नाही आहे. ह्या वर्षी तो गेला मुंबईला काही कारणास्तव. सो ह्या वर्षी आई सांगत होती की आपल्याला श्रीकृष्ण जयंती साजरी करायला मिळणार नाही. तर मी बोललो डोंट वरी, गौरव इज हिअर सो नो फिअर, आपण ती साजरी करू. तर आईने मला सांगितलं की तू उपवास धरशील का. तर मी बोललो ठीक आहे, दरवर्षी दादा करतो, यावर्षी आपल्या घरी आपण करूया, पण या जयंतीला म्हणजे गॅप नाही पडला पाहिजे. सो आईने लगेच लगबग करून करून सकाळी मावशीबरोबर जाऊन सगळं सामान तिने आणलं आहे. हे बघा, आई इकडे रेडी आहे. हाय कर ग. हाय. आणि या मॅडम पण रेडी आहे. आई तुझा हाय जे आहे ना ते खूप फेमस झालंय. काय बोलशील? थँक्यू बोल सगळ्यांना पहिलं. थँक्यू. तिला एवढं कॅमेराबद्दल माहिती नाही, पण ती थोडे ब्लॉग बघून थोडं तिला शिकते ती. तर आईने मार्केटमध्ये जाऊन श्रीकृष्णासाठी एक क्यूट असा पाळणा आणला आहे. मी दाखवतो तुम्हाला, त्यामध्ये येतो. सो हा बघा, एकदम असा क्यूट असा पाळणा आहे. आणि हे क्यूट असा मुकुट आणि गळ्यामध्ये घालायला आहे. आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाला छोटेसे क्यूट असे कपडे. चला मग आता श्रीकृष्णाच्या पूजेची तयारी करूया. तर सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया. पूजा झाली आहे, आता पाळणा सजवूया. विडा नव्हता म्हणून तांदळावरती सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे, फुलं वगैरे, श्रीकृष्णाची मूर्ती, त्याचा आता अभिषेक करायचा आणि आपल्या गणपती बाप्पाची पूजा. तर सगळं काही पूर्ण झालेलं आहे. आई काय बोलते मग? दादाची आठवण येते की नाही तुला? दरवर्षी दादा पूजा करतो, मग दादाची आठवण? हो, दादाची खूप आठवण येते. अरे तो काय कारगिलला लढायला नाही गेला, इकडेच गेलाय तो. खूप आठवण येते बोलते. अरे येणार पुढच्या महिन्यात येणार आहे तो. मग आई जेवायला काय केलं स्पेशल? जेवायला चिरा केला आणि काय आंबोळ्या, वाटाण्याची उसळ, शेकलाची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, काळ्या वाटाण्याचा सांबारा. प्रॉपर कोकणी पद्धतीचं जेवण आहे. काळ्या वाटाण्याचा सांबारा, आंबोळी, शेकलाची भाजी, आहा, आणि शिरा, प्युअर कॉम्बिनेशन.
कृष्ण कन्हैया लाल की जय हाथी घोड़ा पाल की जय जय. कन्हैया लाल की जय जय. ओके तर अशी संपन्न झाली श्रीकृष्णाची पूजा. तर सकाळपासून उपवास धरलेला, तर आता उपवास सोडायची वेळ आली. खूप भूक लागली, पण मी तुम्हाला दाखवतो की आईने आज काय काय बनवलं ते. आंबोळ्या, काळा वाटाण्याचा सांबार, शेगलाची भाजी, शिरा. हा, या काळा वाटाण्याच्या सांबाराच्या सुगंधाने ना आग पडले पोटामध्ये. जेवून घेतो मी आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इकडे बाजूला मी 2 प्लेलिस्ट देईल, त्या प्लेलिस्ट चेक करा. एक प्लेलिस्ट आहे ती आपल्या कोकणावरची आहे आणि दुसरी प्लेलिस्ट आहे ती निसर्ग कृषी पर्यटन केंद्र म्हणजे मोरे रिसॉर्टची आहे. सो या दोन्ही प्लेलिस्ट चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला येतो.